आज शाळेचा पहिला दिवस 15 जून या दिवशी सुट्टीनंतर मुलं पहिल्याच दिवशी शाळेमध्ये आली आणि पहिल्या दिवशी शाळेमध्ये आल्यानंतर जी जुनी मुलं होती ती मुलं आनंदाने शाळेत आली. त्यांच्यासोबत इयत्ता पहिलीसाठी नवीन प्रवेशित होणारी मुलं देखील त्यांच्या बहीण भावांसोबत त्यांच्या आईवडिलांसोबत शाळेत आली आणि ती आल्यानंतर कोणी मुलं घाबराघुबरा आम्हाला पाहायला मिळाला. परंतु ज्या वेळेला आम्ही त्यांना थोडं जवळ घेतलं आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला, त्यांना जो आत्मविश्वास मिळाला, त्यावेळेला आम्हाला देखील समाधान वाटलं की ही मुलं आपल्या शाळेमध्ये प्रवेशित होऊन एक चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये चांगलं आनंददायी वातावरण राहावं म्हणून आम्ही स्वतः माझ्या उपशिक्षकांसह आम्ही शाळा सजवून रंगरंगोटी चांगल्या पद्धतीनं करून शाळा सजवून ठेवली होती. आणि शाळेमध्ये पहिल्याच दिवशी मुलांना जेव्हा शाळेमध्ये मुलं प्रवेशित झाली त्यावेळेला त्यांचं मुलांचं आरती करून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मुलांना त्यांचं पुष्प देऊन त्यांचं स्वागत करून शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये मोफत गणवेश 100% मुलांना आम्ही वाटप केले. मुलांना जेव्हा गणवेश हातामध्ये मिळाला तेव्हा मुलं अगदी आनंदाने उड्या मारत होती. त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं वाटप पालकांच्या समवेत वाटप केली. परंतु ह्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग हा उपस्थित होता. आम्ही जेव्हा पालकांशी संवाद साधला तेव्हा पालकांनी आम्हाला असं सांगितलं की श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीताताई घाटाळ यांनी आम्हाला एक विशेष आवाहन केलं होतं की शाळेमध्ये जाऊन मुलं आनंदाने शाळेमध्ये कशी प्रवेशित होतील याकडे सर्व पालकांनी, विशेष करून आईवडिलांनी मुलांना शाळेमध्ये घेऊन जावं. आणि खूप मोठ्या प्रमाणात आज पालकवर्ग इथे उपस्थित आहे. आम्हाला खरोखर सर्व पालकांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि अध्यक्षा, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा सीताताई घाटाळ यांच्या आवाहनाला दाद देऊन बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित झाल्याने आम्ही ह्या पालकवर्गाचा धन्यवाद व्यक्त करतो. सोबत मुलांसाठी श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते यांनी खाऊ वाटप केला आणि खाऊ वाटल्यानंतर तर अजूनही मुलांचा आनंद अजून द्विगुणित झाला आणि मुलं एकदम आनंदी वातावरणामध्ये शाळेमध्ये आज आम्हाला पाहायला मिळाले. त्याचबरोबर गावच्या सरपंच मॅडम तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे सुद्धा उपस्थित होते आणि पालकवर्ग उपस्थित होते. तर पालकवर्गांनी तसेच सरपंच मॅडमांनी असेल किंवा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील यांनीसुद्धा मुलांना शिका, संघटित व्हा असं त्यांना एक संदेश दिला आणि कोणीही गैरहजर राहणार नाही, 100% उपस्थित राहील. जर शाळेत रोज आले तर तुम्ही नक्की शिकाल आणि तुम्ही उद्याच्या भविष्याचा एक पाया रचाल असं त्यांनी मुलांना एक मॅसेज दिलेला आहे. तसेच ह्या कार्यक्रमासाठी निचोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मशाल या न्यूज नेटवर्कचे पत्रकार दयेश मिसाळ, सोबत गणेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, त्यांच्या समवेत असलेले नंदकुमार मिसाळ सोबत सर्व लहान मुलांच्या आई ह्या येथे उपस्थित झाल्या आणि त्यांनी हा कार्यक्रम एक चांगल्या पद्धतीनं शाळेसाठी चांगलं योगदान देऊन एक चांगला, तसेच आपल्या पत्रकार बंधूंनी एक विशेष करून शाळेमध्ये विद्यार्थी अजूनही शाळेसाठी काय मदत करता येईल यासाठी पत्रकार बंधू दयेश मिसाळ यांनी देखील आम्हाला आश्वासित केलं की मुलांना जी काही मदत लागेल ते आम्ही तुम्हाला याच्या पुढे मिळवून देऊ आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आनंददायी वातावरणामध्ये कसे शिकतील यासाठी आम्ही पालकवर्ग किंवा आम्ही ग्रामस्थ म्हणून एक चांगलं शाळेसाठी नक्कीच योगदान देऊ असं त्यांनी आम्हाला यावेळी सूचित केलं. मुलांनी
म्हणजे मुलांच्या पालकांनी मुलांचा प्रवेश आपल्या सरकारी शाळेमध्येच करावं, खाजगी शाळेमध्ये न करावं. कारण की आपल्या प्राथमिक शाळासुद्धा डिजिटल झालेल्या आहेत. इथे गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्ध आहेत. त्यानुसार वेगवेगळ्या सोयीसुविधा ज्या मुलांना आकर्षित करतात, बोलक्या भिंती असतील, डिजिटल क्लासरूम असतील, ह्यासुद्धा इथे उपस्थित झालेल्या आहे. तरी मी पालकांना सांगू इच्छितो की आपल्या मुलांचा प्रवेश हा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्येच घ्यावा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात शिक्षण मिळतं. वर्षानुवर्ष हे आपल्या पिढ्या चालत आलेल्या आहेत आणि आनंदाच्या वातावरणामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. सरकारी शाळेतलीच मुलं आज पुढे जाऊन मोठे अधिकारी झालेले आहेत. माझं समस्त पालकवर्गाला आव्हान असेल की सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश जरूर निश्चित करा. ह्या शाळेमध्ये गुणवत्ताधारक शिक्षक असतात, विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात, तसेच सरकारकडून माध्यान्ह भोजन दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्या काही सरकारी सुविधा आहेत त्या सरकारी सुविधा शाळेमार्फत सर्व विद्यार्थ्यांपर्यंत 100% पोहोचवल्या जातात. ह्यासाठी जे काही शाळेच्या सरांचं आणि पालकवर्गाचं जे काही सहकार्य असतं ते एकमेकांना दिल्याने शाळेमध्ये पालकाची आणि शिक्षकांची एकमेकांची आंतरक्रिया खूप चांगली होऊन एक पालकवर्गाचं शाळेबद्दलचं पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला पाहायला मिळतो. तसेच इथे विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण विकास होतो. जसं की शारीरिक असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, भौतिक असेल, ह्या सर्व प्रकारचा सर्वांगीण विकास ह्या विद्यार्थ्यांचा इथे झाला जातो. तर धन्यवाद सर. हे आपले जिल्हा परिषद निचोळे शाळेचे शिक्षक होते, मुख्याध्यापक श्री राजेश पाटील सर होते. त्यांच्या समेत त्यांच्या जोडीला अंकित अंकित भोईर सर होते. धन्यवाद सर.